दिगंबरराव तिजारे. दिगंबरराव तिजारे यांची समाजात ओळख पंत या नावानेच राहिली. पंत मूळचे धामणगावचे म्हणजे अमरावती जिल्ह्यातले. किशोर वयातच त्यांचा संघाशी संबंध आला. जेमतेम 20 वर्षाचे पंत डॉक्टर हेडगेवारांना नागपूरला भेटले आणि प्रचारक होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. डॉक्टरांनी त्यांना उज्जैनला संघकार्य प्रारंभ करण्यास पाठवलं. ते तयारीला लागले. पैशाच्या नावाने ठणठणाट. उज्जैनपर्यंत रेल्वेने जाण्या इतके देखील पैसे नव्हते. भोपाळ व उज्जैनमध्ये मक्सी स्टेशन लागतं. तेथपर्यंतच्या तिकिटाचे पैसे ते जमवू शकले. तेथेच उतरले. तेथे त्यांची बहीण होती. मक्सीला ते फक्त 20 दिवस राहिले, पण तिथे त्यांनी एक शाखा उभारली. त्या भागाची माहिती मिळवली आणि नंतर कसेबसे ते उज्जैनला पोहोचले. ते मे 1936 मध्ये. तेथल्या हिरा मिलमध्ये बदली कामगाराचं त्यांना काम मिळालं. पोटाची खळगी भरायची व्यवस्था झाली. राहण्यासाठी महाकाल मंदिराजवळ दरमहा 8 आणे अशा भाड्यानं एक खोली मिळाली. नदीजवळ असल्यानं खोलीत ओल भरपूर होती. एकंदर खोली कोंदट, दमट आणि रोगटही. 8 आणे महिन्यात यापेक्षा जास्त काय मिळणार? त्यावर फाटकी चटई अंथरायची किंवा तरट अंथरायचं आणि त्यावरच झोपायचं अशी त्यांनी स्वतःची व्यवस्था करून घेतली. बदली कामगाराचा पगार तो किती, त्यामुळे घरीच चुलीवर स्वयंपाक करत. कधी डाळ आहे तर आटा नाही, तांदूळ आहे तर तेल नाही, सगळा आनंदी आनंद. पण हीच खोली पुढे उज्जैन शाखेचं मुख्य कार्यालय बनलं. यातून आता संघाचं काम कसं सुरू करायचं हा प्रश्न उभा होता. महाकाल मंदिराजवळील मैदानावर रोज संध्याकाळी काही तरुण फुटबॉल खेळायला येत. ते पण खेळण्याच्या निमित्तानं त्यांच्यात मिसळले. त्या फुटबॉल खेळणाऱ्यांना त्यांनी आपलंसं केलं आणि त्यातूनच उज्जैनची पहिली शाखा उभी राहिली. या शाखेतूनच पुढे अनेक धडाडीचे कार्यकर्ते उभे राहिले. त्यातले एक हरिभाऊ जोशी. याच हरिभाऊ जोशींनी राजाभाऊ महाकालबरोबर गोवा मुक्ती आंदोलनातही भाग घेतला आणि या आंदोलनात राजाभाऊ शहीद झाले. हरिभाऊ पुढे जनता शासनात मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री झाले. यांचे मेहुणे हरिभाऊ वाकणकर प्रसिद्ध पुरातत्व संशोधक होते. सरस्वती नदीच्या प्रवाहाचा मार्ग व भोपाळजवळच्या प्राग ऐतिहासिक गुफा भीमबेटका हे त्यांचे महत्त्वाचे संशोधन. या भीमबेटका गुफा जवळजवळ 15,000 वर्षापूर्वीच्या आहेत हे नंतर माहिती झालं. सत्यनारायण जटिया हा मागास जातीचा तरुण पुढे संघकार्यातून राजकारणात आला आणि अटलजींच्या मंत्रिमंडळात श्रममंत्री झाला. त्याला देखील दिगंबरराव तिजारेंनीच सर्वप्रथम संघस्थानावर आणलं होतं. दिगंबरराव तिजारे यांच्याबरोबर असणारा मिल कामगार फुलचंद वर्मा उज्जैनचा जनसंघाचा पहिला खासदार झाला. 1936 ते 1946 या 10 वर्षांमध्ये उज्जैन जिल्ह्यात तराणा, सोयत, बडनगर, महिदपूर अशा तालुक्यात संघशाखांचं जाळं त्यांनी विणलं. नंतर त्यांची नियुक्ती भोपाळचे विभाग प्रचारक म्हणून झाली. संघ कार्यार्थ तिळती झिजणाऱ्या पंतांना आयुष्याच्या अखेरच्या काळात दमा, खोकला, मधुमेह यांनी गाठलं. त्यांचं आडदांड शरीर त्यामुळे जर्जर झालं. त्यावेळी इंदूरला ते कार्यालय प्रमुख होते. दमा आणि खोकल्यामुळे रात्र जागून काढत, पण सर्व चुपचाप सहन करत. कारण हे घेतले व्रतन आम्ही अंधतेने, बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. शेवटच्या घटकी त्यांच्या जवळ असणाऱ्या स्वयंसेवकानं त्यांना विचारलं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? तेव्हा पंत म्हणाले, माझ्या मनात कसलीही इच्छा नाही. मृत्यूच्या स्वागताला मी सिद्ध आहे. पुढील जन्मात देखील परमेश्वरानं मला संघकार्यार्थ जीवन व्यतीत करण्याची संधी द्यावी, हीच माझी अंतिम इच्छा आहे. धन्य ते दिगंबर पंत तिजारे आणि धन्य तो संघ ज्यांनी असे स्वयंसेवक घडवले. दुसऱ्यांना प्रकाश देण्या आयुष्य जळावे असे
प्रचंड दारिद्र्यातून संपन्न भावे असे तीळ तीळ झिजून त्यांनी हिरे तराशिले संघाच्या कार्यासेवेचे आभूषण ते ल्याले दुसऱ्यांना प्रकाश देण्या आयुष्य जळावे असे प्रचंड दारिद्र्यातून संपन्न भावे असे. या लेखाचे लेखक आहेत मधुकरराव चतारे. हा लेख असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. रसिकांनो, सरतेशेवटी एकच विनंती करतो की जर हा लेख आणि सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या पसंतीची मोहर माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट बॉक्स आणि बेल आयकॉन या 5ही आयुधांचा आपण अग्रक्रमाने वापर करावा. धन्यवाद.